तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच आता वाढलाय, कारण सलग दुसऱ्या दिवशी थलपती विजय यांनी राज्यपालांची भेट घेतली. मात्र या भेटीमध्ये सत्ता स्थापनेबाबत विजय यांना कोणतंही आमंत्रण देण्यात आलेलं नाही. बहुमत होईपर्यंत विजय सत्ता स्थापन करू शकणार नसल्याची माहिती कळते. तर तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना स्थिर सरकार हवंय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर बहुमत सिद्ध होताच थलपती विजय मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतील अशी माहिती मिळते. दरम्यान थलपती विजय राज्यपालांच्या या भूमिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याची माहिती कळते. तर थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षानं प्रचंड प्रमाणामध्ये यश मिळवलेलं आहे. पहिल्याच या अटेम्प्टमध्ये टीव्हीकेनं मोठा खरं तर बहुमत मिळालेलं नाही, मात्र मोठा पक्ष होण्यामध्ये मोठं यश मिळवलेलं आहे. आणि थलपती विजय हे लवकरच सत्ता स्थापन करतील असं वाटत असताना त्यांचा शपथविधी सोहळा खरं तर आज होणार असताना तो पुढे गेलेला आहे. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं मोठ्या राजकीय घडामोडी घडतात. ते तामिळनाडूमध्ये भाजपचे राज्यपाल असल्यानं त्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. सगळीकडे कोश्यारी आहेत असा टोला देखील राऊतांनी लगावला. यावर नवनाथ बन यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. तर टीव्हीके पक्षानं बहुमताचे आकडे राज्यपालांकडे सादर करावे असं वक्तव्य नवनाथ बन यांनी केलं. भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल जे तिथे आहेत राजेंद्र आर्लेकर म्हणून, त्याने अत्यंत आडमुठी भूमिका घेतलेली आहे. मोठा पक्ष, सर्वाधिक मोठा पक्ष असताना सुद्धा त्यांनी टीव्हीकेला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं नाही. हे लक्षात घ्या. हे घटनात्मक दृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे. 108 जागा असलेला पक्ष आहे, 108 जागा असलेला, तरीही तुम्ही त्यांना जर सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करणार नसाल तर तुम्ही भंपक आणि खोटारडे आहात. नाही, भारतीय जनता पक्षाने देशभरात सगळे कोश्यारीच नेमलेले आहेत ना. कोणी धोत्रामध्ये आहेत, कोणी सुटाबुटातले आहेत, बाकी काय सगळे कोश्यारीच आहेत. तामिळनाडूमध्ये बहुमतासाठी टीव्हीकेकडे पूर्ण आकडेवारी नाही. टीव्हीकेंनी ज्या वेळेला आपल्या उर्वरित आमदारांचं समर्थन, म्हणजे त्यांचे 107 108 आमदार आहेत, उर्वरित 5-6 आमदार त्यांना कमी पडत आहेत, ज्या क्षणी ते आमदारांचं समर्थनपत्र राज्यपालांना देतील त्या क्षणी राज्यपाल थलपती विजय यांना शपथविधीसाठी बोलवतील. तुम्ही बहुमतासाठीचं आकडेवारीच राज्यपालांकडे देत नसाल तर तुम्हाला शपथविधीसाठी कसं बोलवलं जाईल?